वारीतला आनंद कसा राहतो कळलं? हो मला तर लय मजा आली दाजी. मग येणारच मजा. मला सांग ही वारी याच्यातून आपण चाललेलो आहे ही कोणाची पालखी? कोणाची मला नाही माहित. नाही माहिती? नाही. अरे बाबा जगद्गुरु तुकोबारायाची पालखी आहे ही. आणि अशाच पद्धतीची ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघती, शेगावच्या गजानन महाराजांची पालखी निघती, तिथून नाही तर आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजची पालखी आमच्या दारातूनच निघती. मग तिथून नाही तर सासवडचे सोपन काका, त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ, त्या सगळ्यांच्या पालख्या निघतात. पण दाजी मला एक प्रश्न पडलाय, या संतांच्या पादुका पालखीतूनच का घेऊन जातात? अरे हा, अरे ह्यो प्रश्न तर मला बी पडला रे. अरे थांब, माझे गुरु भ सचिन महाराज, आपण यांना हा प्रश्न विचारू जाऊन. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. त्याचा प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा आलो बरं का. हो माऊली. माऊली माझा एक प्रश्न आहे की आपल्या संतांच्या पादुका या पालखीतनं का नेतात, एखाद्या वाहनातनं का नाही नेत, आणि याचं महत्व काय? संतांच्या ज्या पादुका आहे त्या पालखीतून न्यायची सुरुवात तुकाराम महाराजांचे लहाने चिरंजीव नारायण बाबांनी 1685 साली केली. पालखीमधून का नेलं याचं कारण असं आहे की 1685 जेव्हा ही सुरुवात झाली तर त्यावेळचा सगळ्यात मोठा मान हा पालखीत बसायचा मान होता. म्हणजे आता जशी एखाद्याला लाल दिव्याची गाडी असती, Z+ सुरक्षा असते, तशी त्या काळातला सगळ्यात मोठा मान काय, तर पालखीचा मान हा मोठा मान होता. तुकाराम महाराजांचे लहाने चिरंजीव नारायण बाबा ते काय करायचे की देहूमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या दिंड्या गोळा व्हायच्या आणि मग तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या पालखीत ठेवायच्या. तिथून सुरुवात करायची आणि देहून कुठे जायचं, आळंदीला जायचं, आणि त्याच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पण पादुका ठेवायच्या. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोनही संतांच्या पादुका कुठं एकाच पालखीमध्ये. कारण याचं कारण काही लोकांना प्रश्न पडेल या दोघांच्याच का. याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाची आपण इमारत पाहिली, कळस पाहिला, पाया पाहिला, तर त्या इमारतीचा पाया कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवे रचला पाया आणि तुका झाला से कळस. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. याचा अर्थ असा आहे की हे दोन संत फक्त दोन संत नाही तर त्यांच्या रूपानं सारे संत एकाच पालखीमध्ये विराजमान आहे, असा त्याचा अर्थ व्हायचा. नारायण बाबांनी हे सुरू केलं आणि मग पुढे गोष्ट अशी झाली की 1832 साली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्रपणे हैबत बाबा नावाचे सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी सुरू केला. तुम्ही म्हणाले की संतांच्या पादुका ज्या आहे त्या पालखीतूनच का चालतात. मध्ये 1940-42च्या दरम्यान जेव्हा प्लेगची साथ आली त्यावेळी वारीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणजे जसं कोविडच्या काळामध्ये आपल्याला बंदी होती वारी करण्याची, तर त्या काळामध्ये काय झालं की त्या पादुका ज्या आहे त्या रेल्वेने नेल्या गेल्या पंढरपूरला. आणि कोविडच्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आदी करून सारे जे संत आहे या साऱ्या संतांच्या पादुका या बसने नेल्या गेल्या. एसटीतून घेऊन गेले. पण पालखी ही महाराष्ट्रातली महत्वाची गोष्ट आहे ना, सांस्कृतिक. तर त्याचं वैभव दिसावं, संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून ही सत्पुरुषांनी सुरू केलेली परंपरा आहे. त्याच्यामुळे आताची ही सगळा जो सोहळा आहे ना वारीचा, आषाढीच्या सोहळ्याला म्हणून तर पालखी सोहळा म्हटलं जातं. हा मुद्दा येतो. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा 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 वा. तर माऊली तुम्ही उद्या पुन्हा या बरं का, मनामध्ये भक्तिभाव आणि ओठावर विठ्ठलाचे नामस्मरण घेऊन. तोपर्यंत पाहत राहा मन मंदिरा गजर भक्तीचा आषाढी वारी विशेष भाग फक्त झी टॉकीज वर. तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.